ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांना मोठा बंगला बांधायचा होता, म्हणून त्यांनी सुविधांसाठी राखीव जागेवर आपल्या अधिकारांचा गैरवापर करत 1,500 स्क्वेअर मीटर जागा बळकावली। सर्वसामान्य जनतेसाठी समाज मंदिर उभारायला राखीव असलेल्या एकूण 4,500 स्क्वेअर मीटर भूखंडापैकी आता फक्त 3,000 स्क्वेअर मीटर जागा शिल्लक आहे। ऑगस्ट 2012 मध्ये ही बाब उघड झाली। इंटरनल ॲग्रीमेंट केले त्यांनी एमलगमेशनचे आणि विकत घेतल्याचे ॲग्रीमेंट केले। ॲक्च्युली 2003-69 चा जो एम्युनिटी प्लॉट होता 1 एकरचा 4,500 स्क्वेअर मीटरचा तो ऑलरेडी महापालिकेला हँडओव्हर झालेला आहे। असं असताना पुन्हा नकाशे फेरबदल करू शकत नव्हते, तर त्याच्यात त्यांनी ते फेरबदल केले, नकाशे ॲग्रीमेंट्स दाखवले, नवीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट। 100% मी सिद्ध करून दाखवेन की हे एमलगमेशन जे केलं आहे आणि हे जे फेरमंजुरी दिली आहे ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने दिली आहे आणि अशी होऊ शकत नाही। अनधिकृत बांधकामाचं हे प्रकरण इथवर थांबलेलं नाही। महापौर हरिश्चंद्र पाटील यांचे सासरे महादेव घरत आणि मेव्हणे प्रीतम घरत यांच्या नावावर पोखरण रोड नंबर 2 इथे दुकानाचे 2 अनधिकृत गाळे आहेत। महापालिकेकडे त्याची नोंदही आहे। ठाण्याचे प्रथम नागरिक म्हणजेच महापौर यांनीच केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे एक प्रकारे महापौर पदाची प्रतिमा तर खराब होतेच आहे, पण त्याचबरोबर जसजशी राजकारण्यांची अनधिकृत बांधकामाची प्रकरणं पुढे येऊ लागली आहे तशी त्यांची तुलना भूमाफियांशी होऊ लागली आहे। त्यामुळे जनतेचा राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन कलुषित होत चाललाय। बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी महापौर आणि त्यांच्या नगरसेवक पत्नी कल्पना पाटील यांचा राजीनामा का घेऊ नये असा सवाल विरोधक करतायत। या सर्व प्रकरणावर महापौर हरिश्चंद्र पाटील यांना फोन केला असता त्यांनी प्रतिक्रिया द्यायचं टाळलं। मात्र सर्वसामान्यांच्या घरांवर जर बुलडोझर चालतो तर सत्तेवर असलेल्यांच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा का चालत नाही हाच खरा सवाल आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह सुवर्णा तुसाने, IBN लोकमत, मुंबई।